हॅलो फ्रेंड. आज बघा मी खूप दिवसांनी आहे ना मस्तपैकी असं कुळदाचं पिठलं बनवलं आहे. आमच्या कोकणी पद्धतीचं असं मस्त कुळदाचं पिठलं बनवलं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी ओली मिरची न घालता आहे ना खूप सारा लसूण आणि थोडंसं लाल मिरची पावडर वापरूनच असं केलं आहे. मिरचीवालं माझ्या मुलांना आवडत नाही, म्हणून मी इथे लाल मिरचीची पावडर वापरून कुळदाचं असं छानपैकी पिठलं बनवलं आहे. तर याच्यामध्ये असं बघा गावठी कोकम पण मी टाकलेत दोन असे. आणि एका साईडला मस्तपैकी मध्ये असा इंद्रायणी तांदळाचा भात लावलाय आणि इकडे असं गरमागरम मस्त कुळदाचं पिठलं केलंय. आज मुलांची फरमाईश होती की मम्मी कुळदाचं पिठलं कर, तर मी हे बनवलेलं आहे. इंद्रायणी तांदळाचा भात गरमागरम आणि पिठलं खायला खूपच छान लागतं. आता माझं पिठलं बनून झालेलं आहे, तर मी आता ही बघा बारीक स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतले आणि आता मी कोथिंबीर पिठल्यावर घालते आणि गॅस बंद करून ठेवते. आता आपण मस्तपैकी गरमागरम इंद्रायणीचा भात आणि पिठल्याचा आस्वाद घेऊया. कुणाकुणाला असं आवडतं कुळदाचं पिठलं आणि गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात, नक्की सांगा. थँक्यू.